नमस्कार आणि स्वागत. संवाद विथ कोविड योद्धाज ह्या कार्यक्रमामध्ये आज आपल्यासोबत आहेत नाशिकचे जिल्हाधिकारी म्हणजेच डिस्ट्रिक्ट कलेक्टर श्री सूरज मांढरे सर. वेलकम सर. थँक्यू. सर ह्यापूर्वी पुणे जिल्हा परिषदमध्ये CEO म्हणून कार्यरत होते आणि सर इज व्हेरी वेल नोन त्यांच्या सिटिझन सेंट्रिक गव्हर्नन्स आणि गव्हर्नन्सच्या इनिशिएटिव्समुळे. सर आज आपला पहिला प्रश्न हा असणार आहे की जेव्हा पहिल्यांदा नाशिकमध्ये कोरोनाची केस आली तेव्हा आपलं काय रिॲक्शन होतं? मला वाईट वाटलं थोडं. त्याचं कारण असं होतं की नाशिकमध्ये जवळपास 28 मार्चपर्यंत एकसुद्धा केस नव्हती, जेव्हा की आपल्या आजूबाजूच्या शहरांमध्ये केसेस बऱ्याच वाढल्या होत्या, डबल डिजिट 3 डिजिट्समध्ये गेल्या होत्या आणि आपण खूप चांगलं कंटेनमेंट केलेलं होतं. आपला पेरिमीटर कंट्रोल खूप चांगला होता. आपल्या शहरामध्ये आपण एंट्रीज बंद केल्या होत्या आणि खूप मेजर्स आपण आधी घेतले होते. म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट लागू करणारा आपला पहिला जिल्हा आहे. आपण मंगल कार्यालय बंद केली, गर्दीच्या सगळ्या गोष्टी, इव्हन मंदिरं बंद केली, मशिदी बंद केल्या होत्या आणि या सगळ्यामुळं आपण जवळपास 1.5 ते 2 महिने नो कोरोना इन नाशिक अशा परिस्थितीमध्ये होतो. अँड वन डे दॅट इज ऑन 28 मार्च दॅट फर्स्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह केम. सो आय वॉज लिटल बिट गॉट डिसहार्टंड की एवढे दिवस आपण सांभाळलेलं आता दॅट व्हेसल इज ब्रोकन असं थोडंसं फिलिंग मला आलं. पण मला दुसरं असंही वाटलं की हे कधीतरी होणारच होतं आणि आम्ही प्रिपेअर्ड पण होतो. तर आय टुक इट इन अ राईट वे की आपली तयारी चांगली आहे, वी विल फेस इट वॉट एव्हर, अशी माझी पहिली प्रतिक्रिया होती. सर पहिली केस आल्यापासून डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशनने आणि मनपाने सर्वांनी खूप मोठी मेहनत घेतली आहे. देर इज अ बिग मेकॅनिझम ज्याच्यामध्ये की आपण कमीत कमी केसेस कशा कराव्या, त्यावर जर काही तुम्ही सांगू शकाल की काय काय केलं डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशनने? सुरुवातीला तर आम्ही कंटेनमेंट झोनकडे लक्ष दिलं. म्हणजे ज्या केस पहिली आपली केस ग्रामीण भागातली आलेली होती, लासेलगावमधली ती व्यक्ती होती, आम्ही तिथं इमिजिएटली ते 2-3 किलोमीटर एरिया जो असतो त्याचा तो सगळा सील केला आणि तिथं आम्ही खूप मोठ्या प्रमाणावर सर्वेक्षणाचं काम सुरू केलं आणि अवेअरनेसचं कामसुद्धा सुरू केलं. त्याच वेळेला आम्ही एक इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर सुरू केलेलं होतं. त्या सेंटरला खूप ॲक्टिवेट केलं. त्यामध्ये नवीन अधिकाऱ्यांची देखील मग लगेच नेमणूक केली गेली. आम्ही हे लक्षात आलं आमच्या की आता हा व्हायरस आपल्या जिल्ह्यामध्ये स्प्रेड होईल, त्याकरता मग कंटेनमेंट करणं. दुसरी गोष्ट म्हणजे लोकांना अवेअरनेस कॅम्पेन एकाच सायमल्टेनियसली सुरू करणं. तिसरं म्हणजे पोलीस अधिकारी आणि सगळे जे काही कर्मचारी आहेत त्यांचे डिप्लॉयमेंट प्लॅन तयार करणं. त्या कंटेनमेंट झोनमध्ये रेशनिंगचं साहित्य किंवा इतर सर्व पुरवठा आहे तो सगळा तयार करणं. अशा रीतीने आम्ही सगळेजण गिअरअप झालो आणि आपलं पहिल्या पेशंटच्या वेळेला तसं मनपाचा रोल नव्हता, परंतु ग्रामीण प्रशासनातले जे जिल्हा परिषद वगैरे आहे ह्या सगळ्यांची आमची मीटिंग त्यावेळेला झाली आणि आम्ही एक फोकस तयार केला की आपल्याला ही केस आहे तिथंच थांबवायची. तर सुदैवाने ग्रामीण भागामध्ये केसेस खूप नंतर आल्या. मग तो आपला सगळा प्लॅन जो होता तो यशस्वी झाला. ती एक केस आली, ती बरेच दिवस एकच केस राहिली. नंतर 5 तारखेला मग 5 एप्रिलला मालेगावमध्ये एकदम 5 केसेस आल्या आणि देन मालेगावमध्ये केसेस वाढत गेल्या. मग आम्ही सगळा फोकस मालेगावकडे शिफ्ट केला आणि सेम तसंच इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर मालेगावमध्ये सुरू केलं. तिथल्या महानगरपालिकेला इन्व्हॉल्व करून घेतलं आणि तिथं आम्ही कंटेनमेंट करण्याचा प्रयत्न केला. सो आवर रिॲक्शन वॉज गुड इन टाईम आणि चांगली आपली स्ट्रॉंग रिॲक्शन होती. त्यामुळं आपल्याकडे अजूनसुद्धा असं परिस्थिती खूप हाताबाहेर गेली अशी परिस्थिती नाही. आपण बऱ्यापैकी कंट्रोल करतो आहोत. येस सर, तुम्ही मालेगावचा उल्लेख केला. मालेगाव आता देर इज अ फेमस मालेगाव मॉडेल की एवढ्या केसेस वाढल्यानंतर कसं एवढं कमी झालं, त्यावर जर तुम्ही काही मालेगावच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर मी तरी असं मॉडेल म्हणून नाही बघत त्याकडे. त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेला आपण पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये काम करतो तर प्रत्येक ठिकाणची खासियत वेगळी असते. प्रत्येक ठिकाणची काही प्लस पॉईंट्स असतात, काही मायनस पॉईंट्स असतात. मालेगावमध्ये असं झालं होतं की मालेगाव हे खूप हाय डेन्सिटी असलेलं गाव आहे. म्हणजे तिथली डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन 20,000च्या वरती आहे. जस्ट टू गिव्ह यू कंपॅरिझन, महाराष्ट्राची 450 आहे. सो इट इज 40 टाइम्स हायर दॅन दी स्टेट्स पॉप्युलेशन. तर आणि खूप कंजेस्टेड घरांमध्ये लोक राहतात. तिथे फार इझिली एकमेकाशी संपर्क येतो आणि लागण होण्याचं प्रमाण पण खूप जास्त असतं. त्यामुळं आम्हाला सर्वात मोठं चॅलेंज हे होतं की त्यांना ठेवायचं कसं. ते लागण तर होणारच, मग तो एक आव्हान होतं. तर आम्ही तिथे मग तिथले सगळे धार्मिक नेते वगैरे अशा सगळ्यांच्या मदतीने त्यांना थोडंसं कॅनव्हासिंग करायला लागलो. त्यानंतर जे काही धान्य साधनसामुग्री वगैरे आहे ती त्यांना जवळ त्यांच्या घराच्या कशी मिळेल हे सगळं करायला लागलो
आणि हळूहळू त्या लोकांमध्ये असं दिसून आलं की एक हर्ड इम्युनिटीसारखं तयार व्हायला लागलं, कारण पॉझिटिव्ह केसेस पण खूप यायला लागल्या. पण त्या कोरोनाचं एक वैशिष्ट्य असं आहे की पॉझिटिव्ह केसेस जरी आल्या आणि ते जर असिम्प्टोमॅटिक असेल तर तसा फार त्रास काही कुणाला होत नाही. त्याचा एक भीतीची भावना जी लोकांच्या मनामध्ये खूप निर्माण झालेली आहे ती जर दूर झाली तर कोरोनाची हाताळणी फार व्यवस्थितरित्या होऊ शकते. परंतु आपल्याकडे दुर्दैवाने असं होतं की ज्या कुठेही भारतामध्ये किंवा जगामध्ये ज्या वाईट घटना घडलेल्या असतात, म्हणजे कोणाचा तरी मृत्यू झाला, कोणाचा तरी स्ट्रेचरवर मिळालं नाही, कोणाला व्हेंटिलेटर मिळाला नाही, कोणाला काय झालं नाही, ह्याचवरती आपण खूप चर्चा करतो आणि त्यामुळं लोकांच्या मनामध्ये एक भयंकर भीतीची भावना निर्माण होते. आपण बऱ्या झालेल्या लोकांचे इंटरव्ह्यू माझ्या तरी बघण्यात कुणी दाखवलेले अजूनपर्यंत आलेले नाहीत की मी 90 वर्षाचा व्यक्ती आहे, मी बरा झालो आहे आणि मला एक अर्धा तास वेळ द्या, असा इंटरव्ह्यू कोणी केला नाही. परंतु कुठंतरी कोणी तरी काही प्रॉब्लेम आलेले वगैरे हे मात्र आपण वारंवार लोकांना दाखवत राहतो. तर त्याच्यातनं एक भीतीची भावना तयार होते. मालेगावच्या बाबतीत फॉर्च्युनेटली असं झालं की तिथं फारसं कुणी असं बाहेर काय चाललं आहे किंवा इतर ह्याचं फार बॉदर करत नाही. त्या लोकांचं जीवनक्रम हा खूप साधासुद्धा आहे की ते सकाळी उठतात, जे काही नाश्ता पाणी करतात, आपल्या पॉवर लूम्स जे तिथं आहेत त्याच्या कामाला जातात आणि तेवढ्यामध्ये ते राहतात. असं फार इंटरनॅशनल थिंकिंग वगैरे ते करत बसत नाहीत. त्यामुळे ते इट वॉज इझिली मॅनेजेबल फॉर देम ऑल्सो, की त्यांनी बघितलं आपण जरी आजारी झालो तरी आपण औषध पाणी घेतलं, गोळ्या घेतल्या तर आपण बरं होतो. ह्या सिम्पल माइंडसेटमधून ते सगळ्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं आणि सरप्रायझिंगली दे आर थ्रू इट. म्हणजे जास्त काही विचार न करता किंवा खूप माहितीचा अतिरेक न करता ते बाहेर पडले त्यातनं. त्याच वेळेला शासनाचं एक नवीन धोरण आलेलं होतं डिस्चार्जच्या संदर्भामध्ये की डिस्चार्ज पूर्वी 14 दिवसानंतर करता यायचा, तो त्यांनी एकदम 7 दिवसांवरती आणला केंद्र शासनाने. आणि स्वॅब टेस्टिंगच्या ऐवजी फक्त टेम्परेचर आणि सिम्पटम्स बघून त्याला डिस्चार्ज देतील. त्यामुळे लोक काय व्हायचं, पटकन आमच्याकडे यायचे, बरे व्हायचे आणि पटकन डिस्चार्ज होऊन जायचे. पूर्वी 14 दिवस थांबायला लागतं ह्या भावनेने बरेच लोक येत नसत, त्यामुळे ती मग संख्या वाढत जायची. तर ह्या 2-3 गोष्टी एका वेळेला झाल्यामुळे आणि नंतर फायनली त्यांचे पॉवर लूम पण आम्ही सुरू करून दिले. म्हणजे तिथे आपल्या राज्य शासनाने फार धाडसी निर्णय तो घेतला आणि ते पॉवर लूम सुरू झाल्यामुळं काय झालं की ते एंगेज झाले कामामध्ये त्यांच्या. आणि आज आपण बघतो की ज्या भागामध्ये हा खूप मोठा उपसर्ग झाला होता त्या भागामध्ये संख्या अतिशय नगण्य आहे आता. इट्स व्हेरी मार्जिनल पॉप्युलेशन विच इज गेटिंग अफेक्टेड. पण जो उर्वरित भाग आहे मालेगाव तालुक्याचा, जो इतर एरिया आहे त्या एरियामध्ये थोडेसे केसेस येत आहेत. पण मला वाटतं तिथंसुद्धा असंच होईल आत्ता जे मी सांगितलं ते, आणि विथ सम टाईम वी विल बी एबल टू मॅनेज इट. येस सर, आणि तुम्ही फिअरबद्दल बोललात की भीती, तर आय थिंक WHOने सुद्धा ह्याला पॅन्डेमिकपेक्षा फिअर सायकॉसिसचं हे दिलं आहे की मोर दॅन द डिझीज इटसेल्फ, की ह्याचे जे भीती आहे ही जास्त डेंजरस आहे लोकांसाठी. येस सर, आपण आत्तापर्यंत झालेल्या गोष्टींबद्दल बोललो की आपण काय स्टेप्स घेतल्यात. तर आता इथून पुढे व्हॉट इज द ॲक्शन प्लॅन की नाशिक डिस्ट्रिक्ट इज हाऊ इज इट गोन टॅकल बोथ कोविड अँड नॉन कोविड चॅलेंजेस? आपल्याला 3 चॅलेंजेस ॲक्च्युली आपल्यासमोर आहेत. 1 कोविड चॅलेंज, अदर 1 फिअर ऑफ कोविड चॅलेंज अँड 3rd वन इज नॉन कोविड चॅलेंज. तर पहिलं तर मला वाटतं ह्याच्यातलं सर्वात सिरियस जे आहे ते आहे फिअर ऑफ कोविड चॅलेंज, टू हँडल दॅट. कारण आपल्या मनामध्ये जी भीती आहे, कारण मला अनेक लोक असे दिसतात की जे एकदम नॉर्मल असतात, त्यांना काहीही प्रॉब्लेम नसतो. पण आमच्याकडे जी सिस्टीम आहे की आपण एक कोविड पॉझिटिव्ह पेशंट आला की आपण त्याच्यावर संपर्कात आलेल्या लोकांनासुद्धा हाय रिस्क कॉन्टॅक्ट म्हणून बोलवतो आणि त्यांचे स्वॅब घेतो आणि त्यांच्यातलं मग कोणीतरी पॉझिटिव्ह येतं. तर मी अनेक केसेस अशा बघितल्यात की त्या व्यक्तीला काहीच त्रास नसतो, त्याला कोणतेही सिम्पटम्स नसतात, तो केवळ कुणाच्या तरी संपर्कात आला आहे म्हणून आमच्या सेटअपमध्ये येतो आणि द मोमेंट ही रिसिव्ज हिज पॉझिटिव्ह रिपोर्ट ही बिकम्स ऑल टुगेदर डिफरंट पर्सन. म्हणजे तो एकदम घाबरून जातो, गलित गात्र होतो, तो डायरेक्ट फोन करून विचारायला सुरुवात करतो की माझा बेड कुठे आहे, माझा ICU कुठे आहे, माझा व्हेंटिलेटर कुठे आहे. तर मला असं वाटतं की दिस इज अ इन्फ्लुएन्झा लाईक वन सिम्पल इन्फेक्शन. आत्तापर्यंत आपल्याकडे ज्या काही पेशंटचे उपचार आपण केले, आपल्याकडे खूप केसेस पॉझिटिव्ह येऊन गेल्यात आत्तापर्यंत. वी हॅव क्रॉस 40,000 नंबर. आउट ऑफ दोज 40,000 आपल्याकडे बरे जवळजवळ 33,000 लोक झालेले आहेत. ते 33,000 बरे कुठं झाले ह्याचं जर आपण वर्गवारी बघितली तर ते 33,000 पैकी 90% पेशंट जे आहेत हे आमच्या कोविड केअर सेंटरमध्ये किंवा डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये बरे झालेले आहेत. म्हणजे इट इज जस्ट हॉस्टेल लाईक. आता तर हजार लोक घरीसुद्धा आयसोलेट झालेले आहेत. त्यामुळं आता लोकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे पहिलं की कोविड इज ऑल अबाउट मॅनेजिंग डिसीज फॉर अ वीक.
तुम्हाला एक आठवडाभर फक्त काही काळजी घ्यावं लागणार आहे. तुम्हाला जरी हा इन्फेक्शन झाला, तुम्ही जर सिम्प्टोमॅटिक नसालच तर घरीसुद्धा तुम्ही बरे होऊ शकता, अतिशय कमी खर्चात बरे होऊ शकता. त्यामुळे पॉझिटिव्ह रिपोर्ट आला तर एकदम त्यांनी भयानक घाबरून माझं बेड कुठं आहे, माझा ICU कुठे आहे, असे प्रश्न आपण कधीच नाही विचारले. म्हणजे इव्हन एखाद्याचा कॅन्सरचा रिपोर्ट जरी आला किंवा एखाद्याचं किडनी फेल्युअर आलं तरी तो माणूस पण विचारत नाही की वेअर इज माय ICU, वेअर इज माय व्हेंटिलेटर. पण कोविडच्या बाबतीत मात्र सुरुवात तिथून होते. तर तो फिअर सायकोसिस आपल्याला पहिले काढून टाकला पाहिजे. त्याच्याने काय होणार, 2-3 फायदे होतील. एक तर म्हणजे तो माणूस स्वतः जो सफर होतो विनाकारण की रिपोर्ट, असे तर काही लोक आहेत की पॉझिटिव्ह रिपोर्ट आला तर हार्ट अटॅक आलेला आहे त्यांना, असे पण रिपोर्ट्स आहेत. काही लोक पळून गेलेले आहेत, कुठेतरी ॲक्सिडेंटमध्ये धडपडलेले आहेत, कुठे काय झालेलं आहे, असे केसेस आहेत. सो आय विल फर्स्ट रिक्वेस्ट पीपल की दिस इज जस्ट अ नॉर्मल इन्फेक्शन. ह्याच्यात काही मोठं नाही. आपला 84% आपला रिकव्हरी रेट आहे. म्हणजे 100मधले 84 लोक बरे होऊन घरी गेलेले आहेत. 10% लोक साधारणपणे उपचार घेत असतात आणि 3 ते 4% लोकांचा आत्तापर्यंत मृत्यू झालेला आहे, अशी परिस्थिती आहे. जो की दुसऱ्या आजारांमध्ये ह्याच्यापेक्षा 10-15 पट मृत्यूचं प्रमाण आहे. तर तिथं आपण त्या आजारांची पण जेवढी भीती बाळगत नाही तेवढी याची बाळगतो फॉर नो रिझन, ती नाही बाळगली पाहिजे. हा एक नंबर फायदा. दुसरा फायदा असा की जे अनावश्यक बेड्सची मागणी होते आणि बरेचसे लोक अनावश्यकरित्या हॉस्पिटल्समध्ये ॲडमिट होतात, तर ते होतात. आत्तापर्यंत आपण अनेक आजारांनी आजारी पडलेलो वेगळ्या वेगळ्या, परंतु आपण कधी लगेच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट नाही झालो. कधी कधी तर सिरियस केसेस असतात. कधी कधी एखाद्याचा हात फ्रॅक्चर होतो तरी ते ॲडमिट नाही होत. ते दवाखान्यात जातात, पट्टी बँडेज बांधून येतात, घरी आराम करतात, काय करतात. अनेक सिरियस येतात. आपण जोपर्यंत अगदी एक्स्ट्रीमली वेन यू आर कम्प्लिटली नॉट एबल टू मॅनेज युअर लाईफ, देन ओनली वी गो टू हॉस्पिटल. पण ह्या आजाराच्या बाबतीत मात्र रिपोर्ट जसा पॉझिटिव्ह येतो तसं कुठलं तरी हॉस्पिटल पकडून लोक ॲडमिट होतात. सो यू आर अननेसेसरी ऑक्युपाईंग बेड ऑफ अ डिझर्विंग सिटीजन फॉर नो रिझन्स, फॉर युअर ओन जस्ट सायकोलॉजिकल रिलीफ, विच इज ॲब्सोल्युटली रॉंग. तर ते कमी होईल. म्हणून पहिला टप्पा हा आहे की लोकांचा माइंडसेट दुरुस्त करणे. आपल्याला भविष्यात ते करायचं आहे पहिल्यांदा. त्यामुळे हे जे अपवादात्मक रिपोर्ट्स किंवा मनगढंत रिपोर्ट जे बाहेरून येतात की असं झालं तसं झालं, बेड्स कमी आहेत, व्हेंटिलेटर्स कमी आहेत. आता आपल्याकडची परिस्थिती अशी, आपल्याकडे 200 व्हेंटिलेटर्स आहेत. त्याच्यातले आज मी कॉर्पोरेशनकडनं माहिती घेतली, साधारण 145पर्यंत लोक व्हेंटिलेटरवर आहेत. 70-80 व्हेंटिलेटर्स आपले अजूनही रिकामे आहेत. पण सम पीपल आर सेइंग की व्हेंटिलेटर्स नाही आहेत वगैरे वगैरे. तर तसं ते हे जे हायपोथिस्टिकल प्रॉब्लेम्स जे समोर आणले जातात ते मला वाटतं फार योग्य नाही आहे. तर तो एक आपल्यासमोरचं चॅलेंज आहे, ते आपण टॅकल करणार आहे की लोकांना करेक्ट माहिती पहिलं दिली पाहिजे की हा आजार काय आहे, व्हॉट इज दिस व्हायरस, हाऊ दिस कॅन बी मॅनेज्ड आणि व्हॉट इज द रिॲलिटी, हे पहिलं दिलं पाहिजे. सेकंड, आपल्याला अशी अपेक्षा आहे की आता लोकांना पुरेसा अनुभव आला आहे की सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, मास्क वापरणे किंवा इतर गोष्टी. मास्क आता हा आपण ज्यावेळी पब्लिक प्लेसमध्ये जातो तेव्हा वापरलं पाहिजे. काही लोक नाही तर म्हणतील तुम्ही आत्ता मास्क नाही घातलेला, कारण आय एम इन माय हाऊस, आय एम सिटिंग इन अ व्हेरी प्रोटेक्टेड एन्व्हायरमेंट आणि मी ऑलरेडी डिस्टन्समध्ये आहे की तुमच्यापासून माझ्यापासून. तर आपण आपली थुंकी उडणार नाही, आपण दुसऱ्याला स्पर्श करणार नाही. एवढ्या अंतरावर असेल तर मास्कची तशी फारशी आवश्यकता नसते. बट इन पब्लिक प्लेसेस यू शूड ऑलवेज वेअर मास्क, कारण तिथं तुम्हाला गॅरंटी नाही आहे की तुमच्या आधी एखादा व्यक्ती शिंकून गेलेला आहे, खोकून गेलेला आहे आणि वेदर दोज वेपर्स आर स्टील, ड्रॉपलेट्स आर स्टील इन द एअर किंवा कुठं कोणी स्पर्श केला आहे. हे जो सिव्हिल सेन्स आहे जो चांगल्यापैकी, तो सगळा जर लोकांनी व्यवस्थित दाखवला तर मला असं वाटतं की हळूहळू आपण याचं प्रिव्हेन्शन करण्याकरता सुरुवात करू शकू आणि ॲट वन पॉईंट केसेस विल स्टार्ट डिमिनिशिंग. हा दुसरा टप्पा आहे. तिसरा टप्पा नॉन कोविडच्या बाबतीत असा आहे की नॉन कोविडच्या बाबतीत आपण काही हॉस्पिटल्स हे मोठे असूनसुद्धा ते सगळेचे सगळे हॉस्पिटल्स आपण ताब्यात नाही घेतलेले. जसं मी मालेगावला काम करत होतो त्यावेळेला आम्ही मुद्दाम तिथलं सिव्हिल हॉस्पिटल जे 200 बेडचं आहे ते कोविडसाठी नाही वापरलं. कितीही पेशंट वाढले तरी आम्ही ते जसंच्या तसंच ठेवलं होतं की नॉन कोविड लोकांना व्हावं. आपण जवळपास 24 डिलिव्हरीज केलेल्या आहेत कोविड पेशंटच्या आणि नॉन कोविडची सुद्धा डिलिव्हरी असू द्या, वॅक्सिनेशन असू द्या, हे सगळं काम आपलं अभ्यातपणे चालू आहे. इव्हन ट्रायबल एरियामधलं वेईंग आपण पूर्ण केलं मुलांचं वगैरे. तर आपली नॉन कोविड सिस्टीम आपण लक्ष देत आहोत त्याकडे. सो आय थिंक ऑन ऑल द 3 फ्रंट्स वी आर ट्राईंग टू डू समथिंग. पण त्यातला पहिला फ्रंट आहे जो फिअर सायकोसिसचा, तो जितक्या लवकर दूर होईल त्याकरता सर्व मीडिया असेल, सर्व पदाधिकारी असतील, सर्व अधिकारी असतील, सर्वच नागरिक असतील, यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन हे ठरवलं पाहिजे की आपल्याला एकमेकांना घाबरवायचं नाही आहे. आपल्याला वस्तुस्थिती मांडायची आहे आणि ती वस्तुस्थिती मांडताना कुठेही सत्याशी प्रतारणा करणं बरोबर नाही आहे. तर हे जर आपण ठरवलं तर मला वाटतं वी कॅन मॅनेज इट प्रॉपरली. खूप सुंदर पद्धतीने तुम्ही सांगितलं की काय एक्झॅक्टली प्रॉब्लेम आहे. बरं, फेक न्यूज प्रॉब्ली इज वन ॲस्पेक्ट ह्याच्यातला. येस, फारच. आणि नॉन कोविडचे जे स्टेप्स आहेत प्रॉब्ली मीडिया आता एवढं कोविडवर फोकस करते की ॲडमिनिस्ट्रेशन, तुम्ही जसं समजवलं की ह्या ज्या स्टेप्स आहेत त्या बऱ्याच वेळा निग्लेक्ट
मीडियाकडनं निग्लेक्ट हो, केलेलं हो, आहे, हे खूप जातं. गरजेचे आहेत. Yes, yes. थँक्यू सो मच की ते सांगितलं. तर आता पुढचा प्रश्न असा आहे की बऱ्याच वेळा परहॅप्स इन युअर ऑफिस किंवा आपल्या फ्रंटलाईन वर्कर्स जे आहेत, हेल्थमध्ये असो, पोलीसमध्ये असो किंवा दुसरीकडे, काही काही केसेस की त्यांना सुद्धा लागवण झालेली हो, आहे. हो. आणि अशा टाइमला जेव्हा ते स्वतः फ्रंटलाईनवर आहेत, अशा टाइमला टीम मोरॅल जो आपण म्हणतो, स्पिरिट आहे, ती मे बी मंदावू शकते. सर मग अशा टाइमला ॲडमिनिस्ट्रेशननी काय केलं आहे की टू हेल्प? नाही, तो अनुभव मला पण आला. ज्या वेळेला मालेगावला पहिले 10 पेशंट्स आले आणि त्यावेळेला सिव्हिल हॉस्पिटल हे कोविड हॉस्पिटल होतं. त्यावेळेला मला असं सांगण्यात आलं की त्या मालेगावमधले बरेचसे डॉक्टर्स आणि सिस्टर्स एकदम डिमॉरलाइज झालेले आहेत आणि ते ड्युटीवर सुद्धा यायला 1-2 जण तयार नव्हते. तर त्यावेळेला पहिल्यांदा मी स्वतः त्या कोविड वॉर्डमध्ये गेलो. त्या कोविड वॉर्डमधल्या लोकांच्या त्या सगळ्या सिस्टर्स वगैरेंना मी एकत्र बोलवलं आणि त्यांना मी सांगितलं की तुम्ही पहिल्यांदा घाबरलं नाही पाहिजे. याच्यापेक्षा अतिशय गंभीर कंटेग्युअस डिसीजेस आपण यापूर्वीसुद्धा हाताळलेले आहेत. तुम्ही ऑलरेडी खूप एक्सपोज्ड असता व्हायरस वगैरेला, त्याच्यात हा एक नवीन आजार आहे, एवढंच याचे महत्त्व आहे, बाकी याच्या पलीकडे काही नाही. आणि असं सांगितलं. त्यांच्यामध्ये आम्ही चर्चा केल्या सगळ्या. त्यांच्यानंतर त्यांचे ड्युटी शिफ्ट्स वगैरे व्यवस्थित प्रॉपरली लावल्या. काही नवीन स्टाफ घ्यायचा होता तो आम्ही घेतला. आणि मला एक सांगायला खूप अभिमान पण वाटतो की गव्हर्नमेंट मशिनरीचं हे वैशिष्ट्य आहे की ज्या ज्या वेळेला खूप मोठं संकट येतं तेव्हा ही यंत्रणा खूप जबरदस्त मॉरल आणि विल पॉवर उच्चतम पातळीवरती ठेवून काम करते. तुम्ही केव्हाही बघा की पूर परिस्थिती असू द्या, भूकंप असू द्या किंवा काय असू द्या, न खाता पिता लोक काम करतात, स्वतःचे सगळे सॅक्रिफाईस करतात. आणि त्याच पद्धतीने आत्ता सगळी गव्हर्नमेंट यंत्रणा म्हणजे ते पोलीस असतील, महापालिका असेल, महसूल असेल, इतर सर्व विभाग आहेत, नगरपालिका असतील, ह्या सगळ्या लोकांनी कॉल ऑफ ड्युटी समजून की एकदा कधीतरी आयुष्यात आपलं स्वतःचं काहीतरी मोठं एक चॅलेंज स्वीकारून त्याच्यावर मात करायची संधी आली आहे, अशा पद्धतीने काम केलं. त्यामुळे असं फार मोठं डिमॉरलायझेशन वगैरे काही कुठं दिसलं नाही आम्हाला. जी प्रॅक्टिकल भीती होती फक्त ती काही ठिकाणी होती की आपण सुरक्षा साधनं आपल्याला पुरेशी नाही आहेत तरी आपण जातो आहे का वगैरे. तर त्याकरता आम्ही त्यांना PPE किट्स मुबलक प्रमाणावरती दिले, सॅनिटायझर दिले, मास्क दिले. आणि एक आमच्या आता स्वतःच्या ऑफिसमध्ये आम्ही तशा पद्धतीने रचना केली आहे की व्हिजिटर्स डायरेक्ट आत येऊ शकत नाही, बाहेरच त्यांनी थांबायचं. त्याचं स्क्रीनिंग करतो आम्ही, त्याचं टेम्परेचर घेतो. आमच्या कर्मचाऱ्यांचा आम्ही ऑक्सिमीटरनी तपासण्या करत राहतो. 55 वरच्या व्यक्तींना आम्ही ऑप्शनल ठेवलेलं आहे यायचं का नाही ऑफिसला. तर असं जे जे शक्य आहे ते सगळं आम्ही केलेलं आहे. त्याच्या परिणामसमोर टचवूड आमच्या ऑफिसमध्ये अजून एकही पेशंट आलेला नाही. सो वी आर हॅपी की कलेक्टर ऑफिसमध्ये आमच्याकडं तसं कुठं झालं नाही. पण काही ऑफिसेसमध्ये पेशंट आलेत परंतु ते पेशंटसुद्धा इव्हन क्वारंटाईन असतानासुद्धा घरून काम करतात. तर मला उलट हा अभिमानाचा विषय आहे की या एक डिझास्टर एवढं मोठं असूनसुद्धा गव्हर्नमेंट ऑफिसर्स, डॉक्टर्स, दे हॅव लिव्ड टू द एक्सपेक्टेशन फ्रॉम देम. ते खूप चांगल्या प्रकारे मॅनेजमेंट त्यांनी केलेली आहे. फारच छान. म्हणजे आपल्यालाही चांगलं वाटतं की पब्लिकला सुद्धा बघताना फार चांगलं वाटतं की गव्हर्नमेंट मशिनरी एकदम एफिशियन्सी आणि आय थिंक स्पिरिट ऑफ सर्व्हिस ज्याला आपण म्हणतो की ती दाखवते. आणि जेव्हा ते बघते तेव्हा इव्हन सिटिझन्सला असं वाटतं की हो, आपल्या म्हणजे गव्हर्नमेंट इज विथ अस ऑन दिस. सर आपण आत्ता मेन्शन केलं की कसे गव्हर्नमेंट ऑफिशियल्स आणि सर्व फ्रंटलाईन वर्कर्स बियॉन्ड देअर कॉल ऑफ ड्युटी जाऊन खूप एफर्ट्स टाकत आहेत. तर अशा टाईमला एस्पेशली इन युअर पोझिशन कधी कधी स्ट्रेसफुल होऊ शकतं, कधी कधी लॉंग आवर्स होऊ शकतात किंवा सिच्युएशन कॅन बी टेन्स. तर मग अशा टाईमला सर आपले स्ट्रेस बस्टर्स काही जे तुम्ही इन युअर पर्सनल लाईफ ऑन युअर पर्सनल लेवल काही जे एम्प्लॉय केले असतील किंवा हॉबीज काही असतील? स्ट्रेस बस्टर म्हणजे खरं बघितलं तर मी फार असं कामाकडे स्ट्रेसफुल याच्यातनं बघत नाही. पहिली गोष्ट म्हणजे आय ऑलवेज लुक ॲट थिंग्स इन अ व्हेरी प्लेन वे. की एक चॅलेंज असू द्या किंवा नॉर्मल सिच्युएशन असू द्या, ती एक परिस्थिती समोर उद्भवलेली आहे. आता वी हॅव टू हँडल इट. त्यामुळे आपण तिला व्यवस्थित जर ॲनालाइज केलं तर आपल्याला लक्षात येतं की आपल्याला सोडवता येतं. म्हणजे एक कधीतरी एक छोटा गुंता असतो दोऱ्याचा, एक मोठा गुंता असतो. मोठा गुंत्याला जरा जास्त स्किलफुली काम करावं लागतं, छोटा गुंता इझिली सुटून जाईल. एवढंच मी फरक त्यामध्ये करतो. सो आय डू नॉट गेट व्हेरी इझिली अंडर स्ट्रेस. म्हणजे अगदी एक्स्ट्रीम सिच्युएशन जेव्हा येते वेन इट्स अ रिअल लाईफ अँड डेथ क्वेश्चन, त्यावेळेला ऑब्व्हियसली तणाव येतो, तो अनअव्हॉइडेबल असतो. तर त्यावेळेला पहिलं तर म्हणजे आमच्याकडे एक फार छान पेट आहे, एक नेम्ड हिम सिम्बा. तर तो आमचा एक स्ट्रेस बस्टर आहे. म्हणजे मी माझी गाडी आत आल्या तो लगेचच रिॲक्ट होतो आणि आय स्पेंड सम 5 मिनिट्स विथ हिम. तर मी ते विसरून जातो. ऑफिसचा पहिला तर स्ट्रेस तिथे जातो. दुसरा, आय लव्ह म्युझिक. माझ्याकडे मी जवळपास ऑलमोस्ट एव्हरी टाईप ऑफ म्युझिक, माय मोबाईल अँड माय होम इज फ्लडेड विथ म्युझिक. सो माझे जवळपास मोर दॅन 20,000 सॉंग्स आय मस्ट बी हॅव्हिंग फ्रॉम पुल्ड फ्रॉम ऑल व्हेरियस रिसोर्सेस.
आम्हाला वाचण्याची आवड आहे सगळ्यांना आणि आवर फॅमिली इज व्हेरी व्हेरी क्लोज नीट फॅमिली. म्हणजे आम्ही सगळेजण एकमेकांशी खूपच जुळलेलो आहोत. तर ते गप्पा बिप्पा मारण्यामध्ये, एकमेकांच्या सगळ्या शेअरिंगमध्ये, काहीतरी घरांमध्ये काहीतरी विशेष कामं चाललेले असतात आणि जीवन जे माझे बाहेर नातेवाईक आहेत ते पण बऱ्यापैकी सगळे एकमेकांशी जुळलेले आहेत. तर दिस इज आवर सर्कल. आणि काही मित्र आहेत चांगले, कधीतरी विकली आम्ही एकमेकांना भेटतो. जसं आता इथं येऊन जे अधिकाऱ्यांचं मी सांगितलं की महापालिका आयुक्त होते आमचे गमेश साहेब किंवा नांगरे पाटील साहेब CPO होते, असे सगळे आम्ही जण 10-8 दिवसातनं एकत्र यायचो. विथ फॅमिली पण आमचे गेट टुगेदर्स होतात आणि वी डू नॉट डिस्कस गव्हर्नमेंट इन दोज गेट टुगेदर्स. सो धिस ऑल हेल्प्स की सिच्युएशन. आणि तुम्ही जर बघाल ना तर स्ट्रेस कधी येतो, वेन यू थिंक इन आयसोलेशन, वेन यू थिंक ॲज अ सिव्हिलाइज पर्सन हू इज अ पार्ट ऑफ द होल लॉट ऑफ सोसायटी. त्यावेळेला तुमच्या लक्षात येतं की देर आर प्रॉब्लेम, देर आर बिगर प्रॉब्लेम, देर आर इव्हन बिगर प्रॉब्लेम. सो यू आर समवेअर इन बिटवीन. सो यू आर नॉट फेसिंग द वर्स्ट टाईप ऑफ सिच्युएशन. देन दॅट स्ट्रेस विदर्स हवे. तर अशी जर सायकॉलॉजी ठेवली तर बऱ्यापैकी प्रॉब्लेम्सच येत नाहीत, असं पण माझं ऑब्झर्वेशन आहे. फारच छान वर्क लाईफ बॅलन्सचा एक मंत्र दिला आहे तुम्ही. दॅट्स व्हेरी नाईस टू हिअर. सर, आता तुमचं खूप वर्षांचं एक्सपिरियन्स आहे इन गव्हर्मेंट सर्व्हिस. ह्या आधीसुद्धा बरेच चॅलेंजेस आले असतील ज्याच्यात तुम्हाला काही शिकवण, लाईफ लेसन्स मिळाले असतील. ह्या चॅलेंजमध्ये कोरोनाच्या वेळीस काही चॅलेंजेस आले, त्याच्यात तुमचे काही आधीचे लाईफ लेसन्स कामी आलेत का? नाही, माझे खूपच म्हणजे हे तर मी असं म्हणेल की एखाद्या गव्हर्नमेंट ऑफिसरसाठी सर्वात जर चॅलेंजिंग सिच्युएशन असेल तर ती आत्ताची आहे. त्याचं कारण असं आहे की बऱ्याच वेळेला चॅलेंजेस जे असतात, म्हणजे आता उदाहरणार्थ इलेक्शन्स आहेत किंवा फ्लड आहे किंवा इतर टाईपचे जे काही इमर्जन्सीज असतात, तिथे तुमची पोझिशनल पॉवर बऱ्यापैकी चालते. म्हणजे यू हॅव गॉट सम पोझिशन अँड यू हॅव गॉट पॉवर्स अटॅच टू दॅट पोझिशन. सो यू कॅन कमांड थिंग्स की आता इलेक्शन आहे तर मी हे रिक्वेशन करणार, इलेक्शन आहे तर मी हे असं करणार, इलेक्शन आहे तर मी ऑर्डर देणार आणि मग लोक काम करणार. तर ती पोझिशनल पॉवर बऱ्याच ठिकाणी चालते. परंतु आताची सिच्युएशन अशी आहे की पोझिशनल पॉवर चालत नाही. म्हणजे मी अशी कोणाला ऑर्डर देऊ शकत नाही की तुम्ही आजारी पडू नका किंवा तुम्ही लवकर बरे व्हा, असं नाही आहे आत्ता. आता यू हॅव टू एन्श्युअर दॅट. म्हणजे इथं पर्सनल पॉवरच चालते की तुमचं स्वतःचं प्लॅनिंग कसं आहे, तुमची स्वतःची. उद्या समजा मीच डिमॉरलाइज झालो, मीच घाबरून गेलो तर सगळी यंत्रणा पण कोलॅप्स होईल. तर ते न होऊ देणं वगैरे, तर इथं तुमची पर्सनॅलिटी काउंट होते. तर मला जे अनुभव आलेले आहेत, काही गोष्टी मला 2-3 जे माझं लर्निंग आहे या पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमधलं, की नंबर 1 गोष्ट म्हणजे यू शुड बी सीन डुईंग थिंग्स प्रॉपरली. म्हणजे मी स्वतः खूप टेक सॅव्ही आहे. मला स्वतः टेक्नॉलॉजीची प्रचंड आवड आहे. म्हणजे माझ्या आयपॅड सोडून काही नसलं माझ्याकडे तरी चालतं. द एंटायर ऑफिस आय कॅन रन थ्रू दॅट. तशा सिस्टम्स मी तयार केल्या. सो आय कीप माय सेल्फ व्हेरी अपडेट की आज काय परिस्थिती आहे आणि खरी परिस्थिती काय आहे. त्यामुळे नो बडी कॅन क्वेश्चन यू अननेसेसरीली. नो बडी कॅन क्रिएट अ हायपोथेसिस अँड पुट यू अंडर प्रेशर. मला जर कोणी म्हणेल की आज अशी परिस्थिती आमच्या तालुक्यामध्ये आहे, खरं आहे का, तर मी त्याला लगेच रेफ्यूट करू शकतो की अशी नाही, अशी परिस्थिती आहे. आय हॅव गॉट बेटर प्रूफ्स दॅन यू. सो दॅट इज माय काउंटर ऑन इट. हा पहिला लेसन आहे की द पर्सन हू इज ॲट द हेल्म ऑफ द अफेअर हॅज टू बी व्हेरी व्हेरी अपडेट आणि व्हेरी व्हेरी यू सी की रिटॅलिएट करण्याची क्षमता असलेला तो व्यक्ती असावा लागतो. अदरवाईज पीपल कीप ऑन थ्रोईंग स्टोन्स ॲट यू अँड यू आर हंबली रिसिव्हिंग दोज. इट विल नॉट वर्क. तर ते पहिला लेसन माझा आहे, जो आम्ही यामध्ये अशी सिस्टीम केलेली आहे की जर कुठेही काही जर चुकीचा दावा कोण करत असेल तर तो इमिजिएटली रिटॅलिएट होतो. नंबर 2 की दिस इज अ टीम वर्क. त्यामुळं यू हॅव टू चूज युअर टीम व्हेरी व्हेरी केअरफुली. असे लोक नाही घ्यायला पाहिजे त्यामध्ये की जे फक्त पासिंग ऑफ बग किंवा अशा याच्यात असतात. ते शुड, म्हणजे इफ दे सी द प्रॉब्लेम दे शुड सॉल्व्ह इट इमिजिएटली इन्स्टेड ऑफ पासिंग इट ऑन टू समबडी एल्स किंवा लुक ॲट यू की तुम्ही आम्हाला गाईड करा. असे लोक चालत नाही तिथे. तर ती मी टीम्स फार छान बनवली. आमची जी इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर आहे, दोज पीपल आर सो डायनॅमिक की मी जर रात्री 1 वाजता मला कुणाचा मेसेज आला आणि त्यांना जर फॉरवर्ड केला तर 1:15 वाजता तो माणूस मला उत्तर द्यायचा आणि बाय मॉर्निंग द प्रॉब्लेम इज सॉर्टेड आउट. सो डायनॅमिक पीपल आय हँडपिक्ड. तर तो दुसरा माझा अनुभव होता की टीम हॅज टू बी रिअली गुड. आणि थर्ड माझा अनुभव जो होता की जे काय आपण काम करतो आहोत ते लोकांपर्यंत सतत पोहोचवत राहिलं पाहिजे. अदरवाईज लोक मग चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवतात. त्यामुळे मी इतके व्हिडिओज ह्या पिरियडच्या दरम्यान तयार केले. मी इथंच बसून व्हिडिओज माझे शूट करायचो आणि आय यूज टू सेंड व्हिडिओज अक्रॉस की यूट्यूबवर इकडून तिकडून आणि लिंक माझ्या फेसबुकवर किंवा व्हॉट्सॲपवर असं द्यायचो. त्यातून लोक, मला त्याच्यावरती फार चांगले रिॲक्शन लोकांचे आले की फ्रॉम हॉर्सेस माउथ वी आर लर्निंग की व्हॉट इज रिॲलिटी, कुणाकडून तरी ऐकण्यापेक्षा. तर ते मी मगाशी म्हणल्याप्रमाणे हे फिअर ऑफ करोना मॅनेज करणं हे इज अ बिगर चॅलेंज दॅन मॅनेजिंग करोना इट सेल्फ. पेशंट मॅनेजमेंटपेक्षा इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट इज अ बिगर टास्क.
तर हे सगळं आम्हाला मॅनेज करावं लागतं. तर हे माझे सगळे लर्निंग्ज आहेत माझ्या अनुभवांमधले. इफ यू डू दीज 3-4 थिंग्स युअर सेल्फ यू शुड डिव्होट फुल्ली. नंबर 1, इट कांट बी डेलिगेटेड टू समवन. Number 2, you have to have a very good active team. And third, your interaction with people should be very very good and robust. लोकांना असं वाटलं पाहिजे की मी ह्यांना फोन केला तर उत्तर मिळेल, लोकांना हे वाटलं पाहिजे की खरी माहिती मिळेल, दडवादडवी काही होणार नाही. हे जर तुम्ही चित्र निर्माण केलं तर वी कॅन टॅकल एनी टाईप ऑफ डिझास्टर, नो प्रॉब्लेम इन इट. येस. फार सुंदर ह्याच्यात तुम्ही 3 रत्न दिले आणि आय थिंक इट्स नॉट जस्ट लिमिटेड टू पब्लिक सर्व्हिस. इवन दीज 3 प्रिन्सिपल जर तुम्ही कुठल्याही पोझिशनमध्ये लावलात तर एकदम छान, म्हणजे आमच्यासारख्या यूथसाठी हे खूप छान लेसन आहे. सर, आपण आत्तापर्यंत मेजरली कोरोनाबद्दल बोलत होतो, त्या पलीकडे सुद्धा डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन खूप मोठ्या व्यापाचं त्याचं काम आहे. तर त्याबद्दल काय सांगू? नाशिक डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशननी काय बेस्ट प्रॅक्टिसेस घेतल्या असतील नॉन कोविड वर्क किंवा कोविड वर्कसाठी? ॲज यू सेड, डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन इज रिअली अ ह्यूज थिंग. म्हणजे जवळपास 50-60 डिपार्टमेंट्स आहेत. त्या सगळ्यांचं नियंत्रण आणि सगळं रेग्युलेशन कलेक्टर ऑफिसमधनं होत असतं. आम्ही बेस्ट प्रॅक्टिसेस सांगायची झाली तर आम्ही राईट टू सर्व्हिस ॲक्टमध्ये खूपच काम करतो आहोत. राईट टू सर्व्हिस ॲक्ट इज अ व्हेरी रिव्होल्युशनरी लेजिस्लेशन की ज्यामध्ये सेवा गव्हर्नमेंट ऑफिसमधनं मिळणं हा नागरिकाचा अधिकार समजला गेला आहे. आत्तापर्यंत अशी परिस्थिती की नागरिक कार्यालयामध्ये येतात, ते विनंती करतात आणि मग बरेचसे आढेवेढे होत कधीतरी त्याला सेवा मिळते, कधी त्याला मिळतही नाही, अशी सगळी परिस्थिती आहे. परंतु आम्ही आता असा विचार करतो आहे की मी जिल्हा परिषद पुणेमध्ये असताना जवळपास 250 सर्व्हिसेस मी नोटिफाय केल्या होत्या की ज्या 250 सर्व्हिसेस नागरिकांना अधिकार म्हणून मिळतील. म्हणजे मी अर्ज करेल ह्या पद्धतीने, त्याची एवढी फी राहील, हे ऑथॉरिटीज राहतील आणि एवढ्या दिवसात माझं ते काम होईल किंवा होणार नाही. म्हणजे होईल म्हणजे कसं की ते जर पॅरामीटरमध्ये बरोबर बसणार असेल तर पॉझिटिव्हली होईल आणि नसेल तर मला निदान नकार मिळेल आणि विथ रिझनिंग मिळेल. म्हणजे मी तो नकारची पूर्तता करून परत येईल आणि माझं काम करून घेईल किंवा मी अपील करेल त्याच्याविरुद्ध, पण मला काहीतरी निर्णय मिळेल, येस ऑर नो. तर हे आम्ही करतो आहे. आता आय एम रिअली प्राऊड टू से की नाशिक जिल्हा हा आपल्या राज्यातला एकमात्र जिल्हा आहे जिथं आपण 101 सर्व्हिसेस नागरिकांना हक्क म्हणून देतो आहे. शासनाने आपल्याला 20 सर्व्हिसेस नोटिफाय करायला सांगितल्या होत्या, ज्या राज्य शासनाने आपल्याला पाठवल्या, त्या आता आपण केलेल्याच आहेत. त्याच्या व्यतिरिक्त 81 नवीन सर्व्हिसेस आपण इन्क्लूड केल्या. सो राईट टू सर्व्हिस ॲक्ट इज अ बिग थिंग. दुसरं, जे मीटिंगांमध्ये वेळ जातो किंवा माहितीच्या देवाणघेवाणीत वेळ जातो, तो आम्ही जवळजवळ बंद करत आणला आहे. आता आम्ही प्रचंड प्रमाणावरती त्याच्या टेक्नॉलॉजीचा वापर करतो आहोत. आम्ही सगळी माहिती स्प्रेडशीटवर जमा करतो आणि आता आमची मीटिंग जवळजवळ पेपरलेस पद्धतीने व्हायला लागल्या. मीटिंगची संख्या एकदम आम्ही कमी केलेली आहे. त्याची माहिती तयार करण्यात जाणारा वेळ, त्या मीटिंगला येण्या जाण्यात जाणारा वेळ, हे सगळं आम्ही वाचवतो. अगदी क्वचित आम्ही 2 महिन्यातनं 3 महिन्यातनं एखाद्या मीटिंग्स काहीतरी घेतो, बट मोस्ट ऑफ द थिंग्स वी हँडल थ्रू टेक्नॉलॉजी. ते 2 मला वाटतं ठळक गोष्टी आहेत की ज्या नागरिकांना चांगली सेवा देण्यासाठी आम्हाला मदत करतील. हे आम्ही करतो आहे. फारच छान. आय थिंक गुड गव्हर्नन्सचा हा एक खूप चांगला एक्झाम्पल आहे आणि राईट्स बेस्ड जे सिटिझनरी आपण म्हणतो ते फारच सुंदर आहे. थँक्यू. आणि सर, एक फायनल जर आपण म्हटलं तर खूप जणं गव्हर्मेंट ऑफिशियल्सकडे ॲज अ लीडर म्हणून बघतात. सो व्हॉट इज द मेसेज दॅट यू कॅन गिव्ह टू देम, एस्पेशली माझ्या वयाचे जे यूथ आहेत, ज्यांना म्हणजे पॉसिबली एकदम फ्रंटलाईनवर सध्या नाही कॉन्ट्रीब्यूट करू शकत ड्यू टू अकॅडमिक्स म्हणा किंवा काही, त्यांना काही तुम्ही सजेशन? यूथबद्दल जर बोलायचं झालं तर आय पर्सनली फील की जर आता ह्या सगळ्या व्यवस्थांमध्ये जर काही बदल व्हायचा असेल तर तो यूथकडूनच होईल. कारण बऱ्यापैकी एल्डरली जे असतात किंवा जे आता इवन आय एम ऑल्सो रिचिंग 50, सो वी आर कंडिशन्ड टू अ सर्टन पीपल. तरी आय ट्राय टू कीप ॲज यंग ॲज पॉसिबल मायसेल्फ, की जेवढं नवीन लोकांशी जेवढा संपर्क ठेवता येईल आणि नवीन आयडियाज वगैरे. आय एम नॉट दॅट टाईप ऑफ अ रिजिड पर्सन, बट आय हॅव सीन मेनी पीपल दे बिहेव इन अ व्हेरी कंडिशन्ड मॅनर, की ते ठराविक पद्धतीनेच वागतात. ह्याला जर कुठं बदल घडवायचा असेल तर तरुणच घडवू शकतात. आणि प्रत्येकच गोष्ट काय भव्य दिव्य असली पाहिजे असं पण नाही आहे. म्हणजे उद्या प्रत्येक तरुणाला असं वाटेल की मी यात काय करू शकतो, परंतु तुम्हाला माहिती पाहिजे की एकदम छोटंसं कॉन्ट्रीब्युशनसुद्धा खूप मोठं होऊ शकतं. मला एक छोटीशी गोष्ट सांगावीशी वाटेल की एकदा जंगलाला आग लागते आणि एक चिमणी एका तलावातनं पाणी उचलून घेऊन त्या आगीवरती शिंपडत असते. तर ते बाकीचं एक दुसरे प्राणी जे असतात ते तिची टिंगल उडवतात. ते म्हणतात की बाबा एवढीशी तू चिमणी, एवढीशी तुझी चोच, त्याच्यात एवढंसं पाणी घेते आणि त्या आगीवर होती, ह्यानी काय होणार आहे म्हणतात. असे बसून राहिलेले बाकीचे प्राणी म्हणतात. तर ती चिमणी त्यांना उत्तर असं देते की मला माहिती आहे की माझी चोच खूप छोटी आहे, पाणी पण छोटं आहे, ती आग विझेल का नाही विझेल हे मला माहीत नाही,
पण ज्या वेळेला कधी त्या आगीचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेला हे लिहिलं जाईल की चिमणी ही आग विझवणाऱ्यांच्या बाजूने होती, केवळ बसणाऱ्या बाजूने नव्हती किंवा आग लावणाऱ्यांच्या बाजूने नव्हती. सो मला त्या आग विझवणाऱ्यांच्या बाजूचं व्हायचं, भलेही माझा एफर्ट किती का छोटा असे ना. तर तरुणांनी हाच विचार केला पाहिजे की आपण आपल्या फॅमिलीचं किंवा आपल्या समाजाचं किंवा आपल्याला जे लोक जवळचे आहेत अशा कुणाचंही मन दुखवेल, अशा लोकांना आपलं वागणं अपमानास्पद वाटेल, आपली लाज वाटेल, असं कोणतेही कृत्य आपण कधीही करू नये. आपण शक्यतो काय करावं, भले छोटं का असे ना, काही नाही तर चांगलं वागणं आपल्या हातामध्ये आहे, निर्व्यसनी राहणं आपल्या हातामध्ये आहे, आपल्या करिअरच्या दृष्टीने चांगले प्रयत्न करणं हे आपल्या हातामध्ये आहे, सगळ्यांशी चांगलं वागणं आपल्या हातामध्ये आहे. आता हे जर उदाहरण द्यायचं तर सिन्स वी आर डुईंग इट फॉर दिस थॅलिसेमिया, की ज्याच्यामध्ये ब्लड डोनेशन करणे किंवा आत्तासुद्धा बघा बरेचसे लोक प्लाझ्मा डोनेट करत आहेत, तर दे आर हेल्पिंग. एक व्यक्तीने प्लाझ्मा डोनेट करून 2 लोकांचा जीव वाचवणे ह्याच्यापेक्षा मोठं योगदान कुठलं असू शकत नाही. सो यू हॅव गॉट ब्लड, ते ब्लड रिजनरेट होत राहतं. उलट तुम्ही डोनेट केलं तर फ्रेश ब्लड आपल्याला मिळतं. मी माझ्या वयाच्या 18व्या वर्षी पहिलं ब्लड डोनेशन केलेलं आहे. एकदम एक्झॅक्टली व्हेन आय बिकेम 18 years of age आय फर्स्ट डोनेटेड माय ब्लड बिकॉज आय वॉज इन NCC आणि योगायोगाने आमचा एक कॅम्प AFMCमध्ये ठेवण्यात आला होता ब्लड डोनेशनचा आणि मी त्यावेळेला केलं. आणि सिन्स आफ्टर दॅट ऑल्सो वी डीड दॅट. आमची पूर्ण फॅमिलीने आम्ही देहदानाचे फॉर्म्स भरलेले आहेत, इन्क्लुडिंग माय डॉटर, इन्क्लुडिंग माय वाईफ अँड इन्क्लुडिंग माय मदर. कारण आम्हाला हे माहिती आहे की आपल्या मरण्यानंतर आपलं काही उपयोग होणार नाही आहे. वी विल बी बर्न्ड लाईक एनी डेड मटेरियल आणि त्याचा आपलं काही उपयोग होत नाही. तर आम्ही पूर्ण देहदानाचे फॉर्म्स भरलेले आहेत. सो जर दुसरं काही करता येत नसेल तर ह्या चांगलं वागणं, आपल्या शरीराचा काही जर उपयोग दुसऱ्या कोणाला होत असेल तर तो होऊ देणं, अशी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपण केल्या पाहिजेत. वी शूड कॉन्ट्रीब्यूट टुवर्ड्स इट. थोडा ग्रुप्स तयार करून जर आपण प्रबोधन करू शकलो किंवा ज्यांच्याकडे जे हॅव्ज अँड हॅव्ज नॉटमधली गॅप जर कमी करू शकलो की यू हॅव समथिंग यू शूड शेअर विथ समबडी, ते शेअरिंगमधलं जे आनंद आहे ना तो एकदम जबरदस्त असतो. म्हणजे यू नो की आवर लाईफ अँड आवर बॉडी गेट सम गुड हार्मोन्स अँड सम बॅड हार्मोन्स. सो गुड हार्मोन्स आर 4. हे तुम्हाला एन्डॉर्फिन व्यायामातनं मिळतो, तुम्हाला सॅरोटोनिन चांगल्या कामातनं मिळतो, डोपामाइन मिळतो, ऑक्सिटोसिन मिळतो. तर हे जे 4 हार्मोन्स आहेत त्याच्यातलं हार्मोन तुम्ही दुसऱ्यांसाठी काही करता तर युअर बॉडी सिक्रेट दोज हार्मोन्स. सो वी शूड लर्न की व्हाय वी आर बिकमिंग लेस अँड लेस इमोशनल, लेस अँड लेस हॅपी. ह्याची कारणंच ही आहेत की आपण ह्या ज्या साधारण गोष्टी ज्या आहेत की दुसऱ्यांसाठी काही करणं किंवा चांगल्या वागण्यातनं आनंद घेणं, म्हणजे तुम्ही स्वतःसाठी एखादी खरेदी करण्यातनं मिळणाऱ्या आनंदापेक्षा तुम्ही तुमची एखादी गोष्ट दुसऱ्यांसाठी देण्यामधला जर आनंद मिळवायला लागलात दॅट इज वे अहेड, देन यू विल बिकम व्हेरी डिफरंट पर्सन. तर मला तरुणांना हेच सांगायचं आहे की आज आपण अशा परिस्थितीतून जातो आहे की आकर्षणं खूप आहेत आणि बिघडायला काही वेळ लागत नाही. म्हणजे फॉल इज व्हेरी इझी. तुम्ही एखादी गोष्ट सोडून दिली तर आपोआप ती खाली जाते. वर उचलायची असेल तर मेहनत लागते. सो तेच आयुष्याचं पण आहे. तुम्हाला जर चांगलं आयुष्य पाहिजे असेल, आज तारुण्यातले एक 5-10 वर्ष चांगल्या कामावर खर्च केली तर जवळपास तुमचे पुढचे 50-60 वर्ष चांगले जातात. म्हणजे तारुण्यामध्ये वाया घालवलेला एक दिवस तुम्हाला नंतरचा 1 महिना खराब करतो तुमचा, आणि तोच 1 दिवस जर चांगला आत्ता घालवला तर तुमचा पुढचा 1 महिना चांगला जातो. हे मी स्वतः अनुभवतो आहे. आय गॉट सिलेक्टेड व्हेरी अर्ली, आय बर्न मिडनाईट ऑइल ॲट दॅट टाईम, आणि मी खूप त्यावेळेला मेहनत घेतली. पण आज मला आय हॅव गॉट अ व्हेरी गुड अँड सेटल्ड लाईफ अँड आय एम एन्जॉईंग इट. सो दिस इज माय मेसेज टू यूथ की इन्व्हेस्ट युअर युथफुलनेस प्रॉपरली. इफ यू वेस्ट इट हिअर यू विल हॅव टू रिपेंट. त्याची खूप मोठी किंमत तुम्हाला सबसिक्वेंटली मोजावी लागेल. फारच सुंदरपणे खूप मोठी गोष्ट एका सोप्या शब्दात तुम्ही एक्सप्लेन केली. नॉट जस्ट फ्रॉम अ स्पिरिच्युअल पॉईंट ऑफ व्ह्यू, फ्रॉम अ व्हेरी प्रॅक्टिकल पर्स्पेक्टिव्हसुद्धा तुम्ही जसं ब्लड डोनेशनचं सांगितलं आहे ते फारच छान आहे. थँक्यू सो मच सर, तुम्ही आज एवढा वेळात वेळ काढून आम्हाला दिलं आणि तुमचे एक्सपिरियन्सेस शेअर केले. थँक्यू सो मच. तर आपल्यासोबत होते कलेक्टर सर श्री सूरजजी मांढरे, आणि आपण त्यांच्याबद्दल बऱ्याच गोष्टींवर चर्चा केली, जसं कोरोना, नॉन कोरोना आणि एक पर्सनल लेवलवर सिटिझन्स किंवा नागरिकांनी काय केलं पाहिजे. थँक्यू सो मच.